स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तर आपण आज या व्हिडिओमध्ये थर्ड सेमिस्टरचा आपण एक नवीन सब्जेक्ट चालू करणार आहोत, हायवे इंजिनिअरिंग. सेकंड इयरचा थर्ड सेमिस्टरचा हा सब्जेक्ट आहे हायवे इंजिनिअरिंग. याचा सिलेबस आपण ऑलरेडी पूर्णपणे डिस्कस केलेला आहे. युनिट नंबर 1 पासून ठीक आहे युनिट नंबर 6 पर्यंत आपण ऑलरेडी पूर्णपणे सिलेबस बघितलेला आहे. त्याचबरोबर मार्क डिस्ट्रीब्युशन पण आपण याचे पूर्णपणे पाहिलेले आहेत. तर त्याच्यानंतर आजपासून आपण युनिट नंबर फर्स्टला चालू करणार आहोत, जो आहे आपला ओव्हरव्ह्यू ऑफ हायवे इंजिनिअरिंग. ठीक आहे, 4 मार्कांसाठी हा एक्झाममध्ये येतो मित्रांनो, हा चॅप्टर जो आहे तो. आणि युनिटचं नाव बघा, ओव्हरव्ह्यू ऑफ हायवे इंजिनिअरिंग. म्हणजे हायवे इंजिनिअरिंगबद्दल आपण फक्त एक थोडीशी माहिती घेणार आहोत, डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ओव्हरव्ह्यूमध्ये आपण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्कोप आणि इम्पॉर्टन्स ऑफ रोड इन इंडिया अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन पाहणार आहोत. त्याच्यानंतर जनरल क्लासिफिकेशन ऑफ रोड, ठीक आहे, रोडचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर रोड क्लासिफिकेशन इन इंडिया, त्याच्यामध्ये नागपूर थर्ड रोड डेव्हलपमेंट, ठीक आहे, लखनौ प्लॅन असेल तो पूर्णपणे 2 प्लॅन आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ अर्बन रोड आहे आणि रिक्वायरमेंट्स ऑफ अन आयडियल रोड अलाइनमेंट अँड द फॅक्टर्स अफेक्टिंग रोड अलाइनमेंट. तर अशा पद्धतीने एवढा सिलेबस आहे. टोटल 6 पॉईंट आहेत मित्रांनो. ठीक आहे, सिलेबस बघून घ्या. आपल्या नोटबुकमध्ये पूर्णपणे नोट्स जे आहेत त्या प्रॉपर पद्धतीने लिहून ठेवा मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एवढा सिलेबस आपण या युनिटमध्ये युनिट नंबर फर्स्टमध्ये पाहणार आहोत. आणि हा युनिट फायनल एक्झाममध्ये फक्त 4 मार्कांसाठी येतो. वेटेज खूपच कमी आहे मित्रांनो, पण युनिट पण खूप सोपं आहे. ठीक आहे, तर चला मग बघूयात. फक्त थेरी पार्ट आहे याच्यामध्ये. सगळ्यात फर्स्ट पॉईंट आपला स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ रोड इन इंडिया अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, हा आपण पॉईंट बघूयात. तर या पॉईंटवरती क्वेश्चन बघा मित्रांनो, एक्झाममध्ये कशा पद्धतीने आलेले आहेत क्वेश्चन. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, स्टेट 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रोड ट्रान्सपोर्ट. रोड ट्रान्सपोर्टेशनचे तुम्हाला 2 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत. त्याचबरोबर शॉर्ट नोट ऑन इम्पॉर्टन्स ऑफ रोड इन इंडिया. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन आलेले आहेत मित्रांनो एक्झाममध्ये ऑलरेडी. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला जरी स्कोप जरी विचारला किंवा इम्पॉर्टन्स विचारले किंवा कॅरेक्टरिस्टिक्स विचारले तरी तुम्हाला एकच आन्सर लिहायचा आहे, जे आता आपण पाहणार आहोत एक्झाम थोड्या वेळाने. ठीक आहे, किंवा इथे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तेच तुम्हाला लिहायचं आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट हेडिंग बघा, इम्पॉर्टन्स ऑफ रोड इन इंडिया. ठीक आहे, काय रोडचं इम्पॉर्टन्स का आहे इंडियामध्ये किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रोड ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, असा जरी क्वेश्चन आला तरी तुम्हाला हेच आन्सर लिहायचं आहे. त्यापेक्षा रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशन इन द डेव्हलपमेंट ऑफ नेशन. ठीक आहे, रोडचं किंवा ट्रान्सपोर्टेशनचं काय रोल आहे, ठीक आहे, नेशन डेव्हलपमेंट करण्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनचा काय रोल आहे. तर या सर्व प्रश्नांचं वरती, या सर्व हेडिंग्सवरती जरी क्वेश्चन आला तरी तुम्हाला आन्सर लिहिता आलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता, सगळ्यात फर्स्ट बघा, इम्पॉर्टन्स बघा. फर्स्ट पॉईंट बघा, इट हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर ऑफ द एरिया. ॲग्रिकल्चरल एरिया डेव्हलप करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, इट इम्प्रूव्हमेंट ऑफ हायवे सिस्टीम ऑफ रिजन इन्क्रीजेस द लँड व्हॅल्यू. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी व्यवस्थित आहे किंवा हायवे आहे, रोड आहे, तर त्या ठिकाणी जी काय लँड आहे, म्हणजे जर तुमचा अशा पद्धतीनं हायवे गेला असेल तर त्याच्या आसपासची जी काय जमीन आहे तर त्याची व्हॅल्यू ही इन्क्रीज होते मित्रांनो. नेक्स्ट बघा, इट हेल्प्स इन मेडिकल अँड एज्युकेशनल फॅसिलिटी. जे काय रोड ट्रान्सपोर्टेशन आहे ते मेडिकल आणि एज्युकेशन फॅसिलिटीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, खूप मदत करतं. इट इज इसेन्शियल इन केस ऑफ नॅशनल डिफेन्स. त्याचबरोबर नॅशनल डिफेन्स, एका सीमेवरची बॉर्डर सैनिक किंवा टँक आपल्याला दुसऱ्या सीमेकडे न्यायचा असेल, ठीक आहे, तर त्यामध्ये पण ट्रान्सपोर्टेशन हे खूप इम्पॉर्टंट रोल हा प्ले करतो. नेक्स्ट बघा, इट हेल्प्स इन मेंटेनिंग द बेटर लॉ अँड ऑर्डर इन द कंट्री. ठीक आहे, लॉ अँड ऑर्डर म्हणजेच जिथे दंगल झाली तिथं तुम्हाला पोलिसांना पोहोचण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे लॉ आणि ऑर्डर मेंटेन करण्यासाठी, ठीक आहे, कंट्रीमध्ये ट्रान्सपोर्टेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर बघा, द हायवे प्रोवाइड फॅसिलिटीज ऑफ ट्रान्सपोर्टिंग रुरल प्रोडक्ट्स सच ॲज व्हेजिटेबल, फ्रूट्स एक्सेट्रा इन अ व्हेरी शॉर्ट पिरियड टू द सिटीज. त्याचबरोबर हायवे मदत
काय इम्पॉर्टंट आहे, जे काय रुरलमध्ये जे काय व्हेजिटेबल्स फ्रूट्स जे काय फळभाज्या असतील फळे असतील ते शॉर्ट टाईममध्ये मोठमोठ्या सिटीपर्यंत पोचल्या जातात. फॉर एक्झाम्पल पुणेचं घ्या, पुणे या सिटीमध्ये आसपासपासून जिथे जिथे छोटे छोटे गाव आहेत किंवा सोलापूरपासून सुद्धा फळभाज्या ठीक आहे पुण्यामध्ये येतात, तर ट्रान्सपोर्टेशनमुळे ते पटकन येऊ शकतात. म्हणून हायवे किंवा ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी ह्या इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट बघा, इट गिव्स क्विक अँड इझी ट्रान्सपोर्टेशन ऑफ मशिनरीज मटेरियल एक्सेट्रा. तुम्ही इझी ट्रान्सपोर्ट करू शकता, मशिनरी करू शकता मोठमोठ्या, ठीक आहे. त्याचबरोबर तुमचं जे काही मटेरियल असेल ते तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकता जलद गतीनं. नेक्स्ट बघा, रोड ट्रान्सपोर्ट इज अ बेसिक नीड इन केस ऑफ फायर अँड पोलीस प्रोटेक्शन किंवा फायर, कुठेतरी एखाद्या ठिकाणी आग लागली तर ती विझवायची असेल ती आग, तर ट्रान्सपोर्टेशन हे खूप इम्पॉर्टंट रोल हा प्ले करतो. नेक्स्ट बघा, इट इज इम्पॉर्टंट ॲक्सेस टू रिच रेल्वेज वॉटरवेज अँड एअरवेज. म्हणजे रेल्वेचं जिथं स्टेशन आहे किंवा वॉटरवे जिथं समुद्र किनारपट्टी आहे, ठीक आहे, किंवा एअरवेज जिथं एअरपोर्ट आहे, तर तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला हा रोडच लागणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे रोड हे इम्पॉर्टंट आहेत, समजलं. तर अशा पद्धतीने इम्पॉर्टन्स हा फर्स्ट पॉईंट जो होता तो इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो आपला नेक्स्ट पार्ट आहे डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.